नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत वैकुंठ चतुर्दशीला कोणत्या 3 कथा पौराणिक पद्धतीमध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत आणि या कथा ऐकून आपण आपल्या जीवनामध्ये कसं सुख समृद्धी आणू शकतो हे या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की वैकुंठ चतुर्थीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं. तर हे शास्त्रात सांगितलेलं आहे की वैकुंठ चतुर्दशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि या दिवशी आपल्याला अनेक उपाय करायचे आहेत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी. त्यांची कथा आपल्याला वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आणि त्यांची पूजापाठ आपल्याला करायची आहे. तुम्ही वर्षामध्ये जरी कधी भगवान विष्णूंची नित्यनेमाने पूजा केली नसेल तर या एका दिवशी तुम्ही त्यांची पूजापाठ करून तुम्ही 14,000 पापांपासून मुक्ती मिळवू शकता आणि तुम्हाला पुण्य तुमच्या पदरात भेटेल. एवढं हा महत्त्वाचा दिवस आहे. वैकुंठ चतुर्दशी हा भगवान विष्णूंना समर्पित असा दिवस आहे. या दिवसाचं सोनं करून घ्यायला विसरू नका. या दिवशी भगवान विष्णूंच्या या कथा तुम्ही ऐकायला विसरू नका. तर कथा पहिली आहे. एकदा नारद मुनी पृथ्वीलोक फिरून वैकुंठात जातात. तिथे विष्णुदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचं कारण विचारतात. त्यावर नारद मुनी म्हणतात, हे देवा, जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते तरतात, पण सामान्य लोकांचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा. यावर विष्णुदेव सांगतात, कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रतांचं पालन करेल आणि श्रद्धाभक्तीने पूजा अर्चना करेल त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुलं होतील. यानंतर श्री विष्णूंनी जर विजयाला बोलावून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाचं दार खुलं ठेवण्याचा आदेश दिला. या दिवशी जो पण विष्णुदेवांची पूजा नामस्मरण करेल त्याला वैकुंठधाम प्राप्ती होईल असं विष्णूंनी तेव्हा सांगितलं होतं. त्यानंतर दुसरी अशी कथा सांगितली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा श्री विष्णू महादेवांची पूजा करण्यासाठी काशीला आले होते. तिथं मणिकर्णिका घाटावर आंघोळ करून त्यांनी 1000 स्वर्णकमळ फुलांनी भगवान विश्वनाथांच्या पूजनाचा संकल्प केला. अभिषेकानंतर जेव्हा ते पूजा करू लागले तर त्यांनी परीक्षा घेण्यासाठी महादेवाने त्यांचं एक फूल कमी केलं. श्री विष्णूंना पूजा मूर्तीसाठी 1000 फुलं व्हायची होती. एक फूल कमी असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी विचार केला, मला कमल नयन पुंडरीकाक्ष म्हणतात, म्हणजे माझे डोळे पण कमळासमान आहेत. मग आता तेच मी अर्पण करतो. त्यांची भक्ती बघून महादेव प्रकट झाले. ते म्हणाले, हे विष्णू, या जगात माझ्या अवतारासारखा दुसरा भक्त नाही. आजची ही कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. याच दिवशी जो पहिले भगवान विष्णूंची पूजा करेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होईल. या वैकुंठ चतुर्दशीला शिवाने कोटी सूर्यप्रकाश असणारे सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केले. या दिवशी स्वर्गाची दारं खुली राहतील. हे व्रत मनापासून करेल त्याला वैकुंठधाम मिळेल. तर तिसरी अशी कथा आहे. धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार वाईट वागायचा. अनेक पापं केली होती. एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला. त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते. त्याच्यासोबत धनेश्वरही होता. ही वैकुंठ चतुर्दशी होती. या श्रद्धाळू लोकांमुळे धनेश्वरला पण पुण्य मिळालं. त्यांचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नरकात टाकलं. तेव्हा श्री विष्णू तिथे आले आणि म्हणाले, याने खूप पाप केली आहेत, पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं आणि तिथं आलेल्या अनेक श्रद्धाळूंच्या पुण्याने त्यांचे पण सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता त्याला वैकुंठधाम मिळेल. तर अशा 3 कथा तुम्हाला सांगितलेल्या गेलेल्या आहेत. वैकुंठ चतुर्दशीला ह्या कथा तुम्हाला ऐकायच्या आहेत. यामुळे तुमचे देखील सर्व पाप नष्ट होत असतात आणि या दिवशी भगवान विष्णूंची जो कोणी पूजा अर्चना करेल त्यांना वैकुंठधाम प्राप्त होत असतं आणि त्यांच्यावरती भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे तुम्ही देखील या वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची पूजा करायला विसरू नका. त्यांचं नामस्मरण करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल आणि तुमच्या पापातून तुमची मुक्ती होईल.
जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.